ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. महाराष्ट्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्ह्यातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागानं या संदर्भातील शासकीय निर्णयाचा GR जाहीर केला. 31 मार्च 2025 पूर्वी आरोपपत्र दाखल झालेल्या सर्व खटल्यांचा मागोवा घेऊन सरकारकडून ते मागे घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. MIT शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मातोश्रींच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पार पडले. गरीब आणि सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून गरिबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचार सुविधा या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत. सेवा आणि संस्कारांच्या माध्यमातून कराड परिवार जनतेची सेवा करत असल्याचं मत यावेळी मंत्री गडकरींनी मांडले. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अखेर गती मिळू लागली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या प्रभाग रचना या प्रक्रियेची वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ऑक्टोबर 2025 मध्ये ही रचना अंतिम केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं यासाठी 4 महिन्यांचा कालावधी निश्चित केला असून त्यानंतर निवडणुकांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत ST महामंडळाच्या श्वेतपत्रिकेबद्दल माहिती दिली आहे. दरवर्षी 10,000 नवीन बसेस आल्या तर जुन्या झालेल्या बसेस पुढल्या 5 वर्षात बाहेर काढल्या जातील. 25 ते 30,000 बसेसच्या जोरावर आपण चांगल्या प्रकारचे काम पुढे करू शकू, असा प्रस्ताव मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत दरवर्षाला 5,000 बसेस देऊ असं आश्वासन दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगर येथील निसर्गमित्र मंडळाचे वर्षभराच्या उपक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले. मंडळांतर्फे निसर्गप्रेमींसाठी पावसाळी गिरीभ्रमण, निसर्ग भ्रमण, सहली तसेच बीजारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सह्याद्री डोंगररांगा तसेच विविध परिसरात गिरीभ्रमण, अभ्यास सहली आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे. अक्षरधारा आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीनं पुण्यातील टिळक रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित पुस्तकांच्या मान्सून महोत्सवाचं उद्घाटन कवी सौमित्र म्हणजेच अभिनेता किशोर कदम यांच्या हस्ते झाले. 20 जुलैपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. अक्षरधाराचे हे 606वं प्रदर्शन असून ही अभिमानाची बाब आहे. पुस्तक विकत घेणारी माणसे आणि त्यांची विक्री करणारे विक्रेते काळाबरोबर समृद्ध होतात. वाचलेली पुस्तके हीच त्यांची श्रीमंती होत जाते, अशी भावना किशोर कदम यांनी यावेळी व्यक्त केली आहे. भारताच्या ग्रामीण भागात गेल्या 60 वर्षांपासून उच्छाद मांडणाऱ्या चांदीपुरा विषाणूवर अखेर उपचार सापडलाय. चांदीपुरा विषाणू हा एक रॅबिडो व्हायरस असून जो पहिल्यांदा 1965 मध्ये महाराष्ट्रातील चांदीपुरा गावात सापडला होता. या आजारामुळे ग्रामीण आणि शेकडो आदिवासी भागात आतापर्यंत शेकडो मुलांची मृत्यू झालाय. मात्र आता या व्हायरसवर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं प्राण्यांच्या मॉडेल प्रयोगामधून या प्राणघातक विषाणूची वाढ थांबवण्यास सक्षम असलेले फेविपिरावीर नावाचं औषध शोधलंय, ज्याचा वापर करून आता लोकांना वाचवलं जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 29 जून असून उमेदवार अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारीबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन बँकेकडून करण्यात आलंय. या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.